वसईमध्ये एका 4 वर्षाच्या चिमुरड्याला अक्षरशः कपडे धुवावे त्याप्रमाणे आपटून मारले असल्याची हृदयद्रावक घटना समोर आलेली आहे आणि हा सर्व प्रकार जो आहे हा सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे। सीसीटीव्ही बघितला तर प्रत्येकाच्या अंगावरती थरकाप उडावा अशी ती घटना आहे। मी आता त्याच ज्या ठिकाणी या चिमुरड्याला मारलं त्या ठिकाणी उभा आहे। आपण जर बघितली तर ही B1 नावाची जी इमारत आहे याच इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरती संदीप पवार नावाचा जो व्यक्ती आहे ज्याने हे कृत्य केलेला आहे तो राहतो आणि जो 4 वर्षाचा चिमुरडा जो आहे याच ठिकाणी हा रिक्षा लावलेला होता। या रिक्षामध्ये तो चिमुरडा बसलेला होता आणि याच ठिकाणावरून त्याला उचलून याच बी विंगच्या पहिल्या मजल्यावरती जो आहे या ठिकाणी त्याला घेऊन जाऊन पुन्हा त्या ठिकाणी आपटून मारलं। पहिल्यांदा हा जो सीसीटीव्ही मध्ये जे दिसतोय फिरवून आपटताना तो स्पॉट आहे आणि ह्या पूर्ण सोसायटीमध्ये सकाळच्या रात्रीच्या वेळेमध्ये मुलं खेळत होते। काल 7:30च्या सुमारास ही सगळी घटना घडलेली आहे। सध्या माझ्यासोबत त्या चिमुरड्याचे आजोबा आहेत। काका नेमका काय प्रकार होता, कशामुळे हे सगळं झालं? ते घराचं काम केलं होतं पहिले तर ते जुना घरात धरून मनामध्ये काल रिक्षात पोरं होती त्या पोराने त्याला मारहाण केली आणि खाली रिक्षात पटकून वरती पण नेलं पहिल्या माऱ्यावर आणि तिथं पण मारलं त्याला। काय वाद होता नेमका? काम करत ती मनामध्ये राग धरून की मी जाता मी ह्याला मारणार, मी त्याला काटा करा खून करणार याचा म्हणून काल दारू पिऊन त्याला ते पहिलीचा राग काल जुन्या भांडणाचा भाग मागण्याचा ओके शिल्लक करण्याचा। बरं, काय गुन्हा वगैरे दाखल केलाय? गुन्हा दाखल केला। निश्चित या सोसायटीतले काही वयस्कर लोक सुद्धा माझ्यासोबत आहेत। काका काय ह्या सगळ्या घटनेकडे कसं बघाल आपण? एकदम दुर्दैवी आहे ते। असं कधी मी आयुष्यामध्ये आता माझं वय 75 आहे पण या आयुष्यात मी फर्स्ट टाइम बघतो आणि मी बिल्डिंग बांधल्यापासून मी इथेच राहणार आहे आणि ही मुलं खेळतात म्हणून मी तिथे बसत होतो। मग आजच त्या ठिकाणी मी बसलो नाही तर मी त्यालाच धरला असता पहिले। पवार आहे त्यांनी रिक्षा चालवत आणि खेचून घेऊन तो जो व्यक्ती आहे किती दिवसापासून सोसायटीमध्ये राहतो, त्याचा काय बॅकग्राऊंड आहे? नाही बॅकग्राऊंड त्याचं शांत माणूस होता तो तसा। हे असं काय भानगड बिंगड तो कधी करा मुलांना तो गाडीमध्ये घेऊन जायचा तो वाईट केलं नाही। हे असं करणं म्हणजे त्या शब्द सुचत नाही काय बोलायचे म्हणून। अतिशय मनशून्य करणारी ही घटना आहे, कारण 4 वर्षाच्या चिमुरड्याला एवढ्या क्रूरतेनं मारावं हे सगळं दृश्य सीसीटीव्ही मधलं बघितल्याच्या नंतर या सोसायटी मधल्या प्रत्येकाचं मन सुन्न झालेलं आहे। एखादा व्यक्ती एका चिमुरड्यावरती जुना वाद काढून जर एखाद्या चिमुरड्यावर एवढा विकृत कसा होऊ शकतो असा प्रश्न आता इथल्या प्रत्येकाच्या मनामध्ये पडलेला आहे। या सर्व घटनेमध्ये वसई पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केलेला आहे। मात्र चिमुरडा जो आहे मीरा भाईंदरच्या वोकार्ड हॉस्पिटलमध्ये आहे आणि तो मृत्यूशी झुंज देत आहे। या अशा घटनेमुळे या आरोपीला कडक मधली कडक शिक्षा व्हावी अशी मागणी सुद्धा आता करण्यात येत आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।